रेशन कार्डची के.वाय.सी आता तुम्ही घर बसल्या करू शकता. रेशन कार्ड के.वाय.सी करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. जर तुम्ही अजून रेशन कार्ड के.वाय.सी केली नसेल तर तुमचं रेशन कार्डमधून नाव वगळण्यात येईल किंवा तुमचं रेशन कार्डही बंद होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जर रेशन कार्ड के.वाय.सी केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. रेशन कार्ड के.वाय.सी करणे आता सोपं झाले आहे. घर बसल्या देखील तुम्ही तुमच्या मोबाईलमधून रेशन कार्ड के.वाय.सी करू शकता. ते फक्त 2 मिनिटात. ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रोसेस बघूयात. सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर मेरा ई-के.वाय.सी असं तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला ॲप दिसेल मेरा ई-के.वाय.सी. ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, डाउनलोड केलेलं आहे. हे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरं ॲप सर्च करायचं आहे. आधार फेस आय.डी असं तुम्हाला दुसरं ॲप सर्च करायचं आहे. ॲप सर्च केल्यानंतर हे ॲपसुद्धा तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मेरा ई-के.वाय.सी ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट स्टेट सिलेक्ट करायचं आहे. परमिशन द्यायचं आहे, अलाउ करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर मेरा ई-के.वाय.सी ॲप ओपन करायचं आहे. स्टेट सिलेक्ट करायचं आहे. व्हेरीफाय लोकेशन तुम्हाला करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी येईल. तुमच्या आधार नंबर, मोबाईल नंबर लिंकवरती तो तुम्हाला इथे ओ-टी-पी टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि इथे तुम्ही डिटेल पाहू शकता. ई-के.वाय.सी स्टेटस लिंक दिसेल, तुम्हाला ई-के.वाय.सी करायचं आहे. ते तुम्हाला शेवटी ऑप्शन बघा फेस ई-के.वाय.सी हे ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्सेप्ट करायचं आहे, परमिशन द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सुद्धा परमिशन अलाउ करायचं आहे. हे गव्हर्नमेंट ॲप आहे. हे तुम्हाला फेस आय.डी स्कॅन दिसेल. इथे तुम्हाला फेस स्कॅन करायचं आहे. तुमची ई-के.वाय.सी होईल. परत तुम्हाला ई-के.वाय.सी चेक करायची आहे. अशा प्रकारे इथं आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि तुम्हाला के.वाय.सी स्टेटस परत चेक करायचं आहे. इथे बघा ई-के.वाय.सी स्टेटस आता वाय आलेलं आहे. वाय म्हणजेच एस. तुमचं ई-के.वाय.सी स्टेटस येस झालेलं आहे, ओके झालेलं आहे. तुमची ई-के.वाय.सी कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही ई-के.वाय.सी करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.